श्री स्वामी समर्थ सर्वांना. गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असणारा म्हणजे दुर्वा. जसे श्रीहरी विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे, भगवान शिवशंकरांना बेलपत्र अतिशय प्रिय आहे, त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना दुर्वा ह्या अतिशय प्रिय आहेत. तर दुर्वा कशा अर्पण कराव्यात? तर आपल्याला दुर्वाच्या 21 काड्या घ्यायच्या आहेत आणि या काडीला 3 पाते असावेत. दुर्वा ह्या आपल्याला हिरव्याच घ्यायच्या आहेत, तुटलेल्या पिवळ्या पडलेल्या दुर्वा नसाव्यात. एका काडीला 3च पाते असले पाहिजेत. अशा 21 काड्या करून घेतल्यानंतर आपल्याला त्या रबराने किंवा दोऱ्याने बांधायच्या नाहीत. आपल्याला गवताच्या काडीनेच दुर्वा बांधायच्या आहेत. आणि आपल्याला गणपती बाप्पांची पंचोपचारी पूजा करायची आहे. गंध, अक्षदा, फुले अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर दुर्वा अर्पण करायच्या आहेत. दुर्वा अर्पण करताना गणपती बाप्पांच्या डोक्यावर किंवा पायाजवळ वाहताना दुर्वाच्या काड्या ह्या गणपतीकडे आल्या पाहिजे आणि पातेही आपल्याकडे असले पाहिजे. अशा योग्य पद्धतीने आपल्याला दुर्वा अर्पण करायच्या आहेत. आणि दुर्वा अर्पण करत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. ओम श्री महागणपते नमः. दुर्वांकुराण समर्पयामी. त्यानंतर मंत्र म्हटल्यानंतर धूप दीपाने गणपतीला ओवाळायचं आहे आणि नैवेद्य दाखवायचा आहे. तर दुर्वा आपल्याला अशा योग्य पद्धतीनेच अर्पण करायच्या आहेत. श्री स्वामी समर्थ.